हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण टेबल तयार करायचं शिकलेलो आहोत. ज्याच्यामध्ये आपण कंट्रोल टी किंवा इन्सर्ट ऑप्शनचा वापर करून बघितलेला आहे. आज आपल्याला पिव्होट टेबल हा ऑप्शन काय करायचा शिकायचा आहे. ठीक आहे. आता त्याच्या अगोदर पिव्होट टेबल म्हणजे नेमकं काय आहे हे माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे. तर पिव्होट टेबल म्हणजे काय आहे की एखादा कॉम्प्लेक्स डेटा जो आहे, जर आपल्याला समराईज फॉर्ममध्ये बघायचा असेल तर आपण काय करू शकतो, पिव्होट टेबलचा यूज आपण काय करू शकतो ह्याच्यामध्ये करू शकतो. आपल्याला पिव्होट टेबलसाठी मी काय करते, हाच डेटा काय करते आपल्या टेबलचा सिलेक्ट करते. इन्सर्ट पिव्होट टेबलवर क्लिक केल्यानंतर क्रिएट पिव्होट टेबलमध्ये हे विचारते सिलेक्ट अ टेबल रेंज. मग त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी ह्या टेबलला नाव दिल्यामुळं तर सेल्स रिपोर्ट दाखवेल किंवा जर नसेल नाव दिलेलं तर टेबलची रेंज तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवेल. त्याच्यानंतर इथं विचारताय चूज वेअर यू वॉन्ट द पिव्होट टेबल रिपोर्ट टू बी प्लेस, म्हणजे कुठं ठेवायचा आहे तुम्हाला तो पिव्होट टेबल. न्यू वर्कशीट, नवीन एक शीट तयार करा किंवा एक्झिस्टिंग वर्कशीट म्हणजे ह्याच शीटमध्ये कुठं तरी, म्हणजे इथं तुम्ही सेलचा रेफरन्स देऊन काय करू शकता, लोकेशनमध्ये टाकू शकता. मी काय करते, ह्याला नवीन वर्कशीटमध्ये घेते. ओके बटनावर क्लिक केलं की आपोआप काय होणार आहे, हा पिव्होट टेबल आपल्याला एक नवीन शीटमध्ये आलेला दाखवला जाणार आहे. इथं दाखवते बघा, शीट नंबर 3. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला आता एक लक्षात घ्यायचं, ह्याच्यामध्ये पिव्होट टेबलचे फील्ड्स. आता इथं तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये फील्डच्या ह्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे फिल्टरचा. जर तुम्हाला पिव्होट टेबलमधला एखादा डेटा फिल्टर करून बघायचा, कॉलममध्ये काय टाकणार आहेत, रोमध्ये काय टाकणार आहेत आणि व्हॅल्यूजमध्ये काय टाकणार आहेत, तुम्ही काय करू शकता इथून ठरवू शकता. ठीक आहे. आता बघा, मी काय करते, ह्याच्यामध्ये मंथ घेते रोमध्ये. ड्रॅग करून फक्त आपण मंथ रोमध्ये घेतला तर जेवढे मंथ आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे मला इथं आणून दाखवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मी काय करते, ह्याच्यामध्ये टोटल फक्त व्हॅल्यू घेते. व्हॅल्यूजच्या ह्याच्यामध्ये टोटलचा जो कॉलम आहे तो काय करते, व्हॅल्यूजच्या ह्याच्यामध्ये घेते. तर आपोआप मला काय करून दाखवते, ते सम करून दाखवते ह्यांची, की जानेवारी महिन्यामध्ये टोटल ह्यांचे किती सम आहे, फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्यांची टोटल किती सम आहे, मार्चच्या ह्याच्यामध्ये किती टोटल सम आहे, ह्याप्रमाणे आपल्याला इथं दाखवला जाणार आहे डेटा. म्हणजे एकदम समराईज फॉर्ममध्ये, की मला फक्त जानेवारीची टोटल बघायची, फक्त फेब्रुवारीची टोटल बघायची किंवा फक्त मला मार्चची टोटल बघायची. मी काय करू शकतो, ह्याच्यामधून फक्त रोमध्ये मी काय घेतलं मंथ, व्हॅल्यूजमध्ये मी काय घेतलं ह्याच्यामध्ये सम ऑफ टोटल. तुम्ही समजा टोटलच्या ऐवजी मला फक्त टोटल क्वांटिटी बघायची असते, तर क्वांटिटीमध्ये क्वांटिटीवर क्लिक केलं तर जानेवारीमध्ये किती क्वांटिटी विकल्या गेल्या, फेब्रुवारीमध्ये किती, मार्चमध्ये किती, अशा प्रकारचा पण डेटा तुम्ही काय करू शकता ह्याच्यामध्ये घेऊ शकता. तसंच समजा मला काय करायचं, ह्याच्यामध्ये प्रोडक्ट जे आपले होते ते कॉलममध्ये होते, म्हणजे मी कॉलममध्ये ह्याच्यामध्ये टाकते, तर हे अशा प्रकारचा डेटा येईल. शेअर किती होते जानेवारीमध्ये, लॅपटॉप होते जानेवारीमध्ये, माऊस विकले गेले ते जानेवारीमध्ये, असे टोटल 17. फेब्रुवारीमध्ये काय काय विकलं गेलं तर मार्चमध्ये काय काय विकलं गेलं तर तसा प्रकारचा डेटा तुम्हाला काय केला तर ते समराईज करून दिला जाणार आहे. किंवा समजा तुम्हाला सेल्स पर्सन वाईज बघायचं आहे आणि त्यांची क्वांटिटी बघायची, की कोणत्या व्यक्तीने किती सेल केलेला आहे. तर इथं अमितने 7 वस्तू दिल्यात, नेहाने 32 वस्तू दिल्यात, राहुलने 55 दिल्यात. अशा प्रकारचा डेटा पण काय करू शकता, तुम्ही समराईज करून घेऊ शकता. तुम्हाला जसा पाहिजे तसं तुम्ही काय करू शकता, टेबलला समराईज फॉर्ममध्ये बघू शकता. त्याच्यानंतर समजा मला ह्या पिव्होट टेबलमध्ये काय करायचं, फिल्टर पण घ्यायचं आहे. मला मंथ वाईज फिल्टर पाहिजे, तर मी मंथ काय करते, फिल्टरमध्ये घेते. इथं बघा ऑल मंथ दाखवते. मला फक्त मी जे सेल्स पर्सन आहे त्यांनी विकलेली जी सम ऑफ क्वांटिटी आहे त्याच्यामध्ये फक्त मला जानेवारीचा डेटा पाहिजे. सिलेक्ट करा, ओके. फक्त जानेवारीचा डेटा आला. फक्त तुम्हाला फेब्रुवारीचा पाहिजे, सिलेक्ट करा, ओके. तशा प्रकारे फिल्टर नावाच्या ऑप्शनने तुम्हाला जे काय फिल्टर करायचे तुम्ही करू शकता. जे फील्ड तुम्हाला हवं असेल त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं. फक्त लक्षात ठेवा, ह्या इथं व्हॅल्यूजमध्ये तुम्हाला फक्त व्हॅल्यूजच टाकायच्या. जर चुकून मी काय केलं, टेक्स्टवाली व्हॅल्यू व्हॅल्यूजच्या ह्याच्यामध्ये, टेक्स्टवाला जो कॉलम आहे तो व्हॅल्यूच्या ह्याच्यामध्ये टाकला, तर हे काय करतं, मला ते काउंट करून देतं. काउंट नावाचं फंक्शन त्यांनी काय केलं, यूज केलेलं आहे ह्याच्यामध्ये. हे बघा, काउंट ऑफ प्रोडक्ट असं दाखवलं गेलं. मी रेट टाकला तर रेटमध्ये व्हॅल्यू त्या ह्याच्याप्रमाणे मला दाखवेल, सम दाखवेल त्या प्रत्येकाची. समजा तुम्हाला ह्याची सम नाही करायची, तुम्हाला ह्याच्यामध्ये चेंज करायचं असेल तर तुम्ही इथं व्हॅल्यू फील्ड सेटिंगमध्ये जावा.
इथे तुम्हाला काउंट दाखवायचं आहे, तुम्हाला ॲव्हरेज दाखवायचं आहे, मिनिमम दाखवायचं आहे, मॅक्सिमम दाखवायचं आहे. तुम्हाला जे काही फंक्शन यूज करायचं असेल तुम्ही काय करू शकता, तिचं फंक्शन ह्याच्यामध्ये यूज करून बघू शकता. ठीक आहे. ह्याचा जो ॲडव्हान्स पार्ट आहे तो आपण काय करणार आहोत, ॲडव्हान्स एक्सेलच्या ह्याच्यामध्ये परत जे व्हिडिओज येतील पुढचे त्याच्यामध्ये मी तुम्हाला ॲडव्हान्सचा पार्ट शिकवणारच आहे या पिव्होट टेबलमध्ये. ठीक. आय होप तुम्हाला हा पिव्होट टेबलचा जो ऑप्शन आहे तो थोडाफार लक्षात आला असेल. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.